सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे। काही दिवसांपूर्वीच आदिनाथ हा त्याच्या घटस्फोटामुळेही चर्चेत आला होता। आता येत्या काळात तो रामायण या बिग बजेट बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय आदिनाथने एका नव्या इंडस्ट्रीतही पाऊल ठेवलं आहे। याबद्दल त्याने याआधी माहिती दिली नव्हती, मात्र आज ओणमच्या निमित्ताने पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे। आदिनाथने मल्याळम चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे। आदिनाथने इंस्टाग्रामवर त्याचे सहकलाकारांसोबतचे आणि शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत। या फोटोंना कॅप्शन देताना त्याने लिहिलं, हॅपी ओणम। मल्याळम चित्रपट अचप्पास अल्बमच्या शूटिंग दरम्यान तिरुवनंतपुरम येथे घालवलेल्या दिवसांतील काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे हे काही फोटो शेअर करत आहे। माझ्या चित्रपटाचे दिग्दर्शन दीप्ती पिल्लाई शिवन यांनी केलं होतं। हा फोटो माझी जवळची मैत्रीण आणि सहकलाकार प्रियंका नायर हिने काढला आहे। तिच्यामुळे मला श्री पद्मानाभ स्वामी मंदिराला भेट देण्याची आणि तिथे दैवी अनुभव घेण्याची संधी मिळाली, अशी पोस्ट आदिनाथने शेअर केली आहे। आदिनाथच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी तू मल्याळम चित्रपट सृष्टीत पदार्पण केलंय याबद्दल आम्हाला माहिती नव्हतं अशा कमेंट केल्या आहेत। दरम्यान आदिनाथ हा अलीकडेच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला होता। आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपण विभक्त होत असल्याची माहिती दिली होती। गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती, मात्र दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती। अखेर काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकत्र पोस्ट शेअर करत आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं। आता आदिनाथने मल्याळम चित्रपट सृष्टीतही पाऊल ठेवल्याने त्याचे चाहते त्याच्या या नव्या प्रवासासाठी उत्सुक आहेत।